नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंग हा एकनाथ, कान्हू आणि सावली समोर आलेला असतो. पण एकनाथराव आता काही केल्याने ऐकत नसतात. एकनाथराव आता हट्टाला पेटलेले असतात. एकनाथराव म्हणतात की काही जरी झालं तरी वारीला जायलाच हवं आणि वारीमध्ये खंड पडायला नको. एकनाथरावांची ती निश्चिम भक्ती बघून आता सारंग म्हणतो की तुमची वारी होणार. आणि त्याच वेळेस आता एकनाथरावांच्या जीवात जीव येतो. सावली सारंगकडे बघते. सावली म्हणते की कसे काय. सारंग म्हणतो की जावई हा मुलासारखाच असतो आणि मुलगा जरी नसला तरी काय झालं, जावई आहे ना आणि नक्कीच आईबाबांची वारी होईल. ते ऐकताच सावलीला आनंद होतो आणि लगेच आता सारंग उठून बाजूला त्या जंगलात जातो आणि तेथील दावं आणि वेलाच्या त्या सगळ्या फांट्या आता गोळा करतो आणि लाकूड घेऊन आता सारंगने कान्हू आणि एकनाथरावांसाठी कावड तयार केलेली असते. आणि लगेच आता 2 टोपल्या बांधून आता मोठं लाकूड घेऊन त्याला दोरी बांधून सारंगने ती कावड तयार केलेली असते. आणि दोन्ही हातात ते लाकूड उचलून श्रावण बाळासारखा सारंग आता एकनाथ आणि कान्हूसाठी दुसरा श्रावण झालेला असतो. आणि एकनाथ, कान्हू आता लगेचच सारंगकडे बघू लागतात. आता ती कावड घेऊन सारंग हा एकनाथ आणि कान्हू समोर येऊन ती कावड खाली ठेवतो. त्यानंतर सारंग आता रामकृष्ण हरी असे म्हणत एकनाथराव आणि कान्हूच्या पाया पडतो. आता सारंग ती कावड उचलून आपल्या हातामध्ये घेतो. तर सावली ही सारंग कडे बघत आता एकनाथराव आणि कान्हूला उठवते. आणि एकनाथराव, कान्हू आता त्या दोन्ही टोपल्यामध्ये बसतात. आणि आता त्यानंतर सावलीने कान्हूला त्या दुसऱ्या टोपलीत बसवलेलं असतं. आणि त्यानंतर आता दोघांनाही टोपलीत बसवून सावलीने तिच्या पिशव्या घेतलेल्या असतात. रामकृष्ण हरी असे म्हणत आता विठ्ठल नामाचा जयघोष करत सारंगने बोला पंढरीनाथ महाराज की जय असे म्हणत आता ती कावड उचललेली असते. त्या कावडीचं लाकूड आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं. आणि त्यानंतर आता विठ्ठलाचे नाव घेतात. मोठ्या प्रेमाने ती कावड आता सारंगने आपल्या खांद्यावर घेतलेली असते. एकनाथराव, कान्हू खूप खुश होतात. आणि त्याचबरोबर आता ती कावड घेऊन एकनाथराव आणि कान्हूला त्या कावडीत बसवून प्रेमाने सारंग आता विठ्ठलाच्या वारीला पंढरपूरकडे निघालेला असतो. आणि ते दृश्य बघताच आता सावलीच्या अंगावर सर्कन असा काटा आलेला असतो. त्यानंतर आता विठ्ठल नामाचा जयघोष करत टाळ वाजवत आता सावली ही त्यांच्या पाठीमागून चालू लागते. इकडे आता तिलोत्तमाला खूप काळजी लागून राहिलेली असते. माझा सारंग कुठे असेल. ऐश्वर्या आता तिलोत्तमा शेजारी बसलेली असते. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला समजावतात. चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ, जिथे कुठे आपला सारंग असेल ना तिथे तो अगदी सुरक्षित असेल. तू काही काळजी करू नकोस. ऐश्वर्या म्हणते की बाबा, इथे घरात बसून आपल्याला काहीच नाही करता येणार. ऐश्वर्या म्हणते की हे सगळे प्रॉब्लेम ती मूर्ख मुलगी क्रिएट करते आणि त्यानंतर तिचे ते प्रॉब्लेम हा सारंग सावरत बसतो. आणि तेवढ्यात आता जयंती आणि तारा तिथे येतात. तिलोत्तमा म्हणते काय ग. तेव्हा तारा म्हणते की ॲक्च्युली ना मॉम, मी फक्त हे विचारायला आले होते की उद्या आषाढी एकादश आहे ना, सगळ्यांना उपवास असतील, तेव्हा फराळासाठी काय करायचं. तिलोत्तमा आता डोळे झाकते. आता तिलोत्तमा भडकते. तिलोत्तमा म्हणते की तुला काही अक्कल आहे की नाही तारा. अगं, सारंग सापडत नाहीये आणि तुला फराळाचं आणि उपवासाचं पडलंय, उद्या काय करायचं म्हणून काही डोक्यावर पडलीस का तू. अक्कल आहे की नाही तुला. आता ताराचा थरकाप उडातो. आता जयंतीमध्ये बोलू लागते. तर तिलोत्तमा म्हणते, हे बघ, तू ना या घरची गेस्ट आहे, तेव्हा तू माझ्या घरची किचनची जबाबदारी तर घ्यायचीच नाही आणि तुला तिथे जायची सुद्धा गरज नाही. कळलं का तुला. किचनचे कोणतेही डिसिजन तू घ्यायचे नाही असे तिलोत्तमा आता जयंतीला ठणकावून सांगते. आणि आता ऐश्वर्या सावरून घेते. तर तिलोत्तमा म्हणते की ती मला मॉम म्हणाली काय युजलेस कुठली. आणि लगेच आता ताराला ऐश्वर्या तिथून घालून लावते. आणि इकडे आता पंढरपूरच्या वाटेवर दिंडीमध्ये एकनाथराव आणि कान्हूला कावडीत बसवून आता विठ्ठल नामाच्या जयघोषात सारंग हा पंढरपूरकडे विठ्ठलाकडे चाललेला असतो. आणि पुढून सावली आता टाळ वाजवत त्यांच्या पुढे चाललेली असते. आता सारंग एका ठिकाणी कावड येऊन मुक्कामाला थांबतो. तर तिथे आता सगळेजण जेवण वगैरे करतात, पुन्हा अभंग गातात आणि भजने सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर पुन्हा सारंग ती कावड आपल्या हातात घेते. तर सारंगची मान दुखायला आलेली असते. सारंग मानेला हात लावतो. तेवढ्यात सावली सारंग समोर येते. सारंगची मान बघते. सावली म्हणते, हे काय सारंग सर, अहो लाल झालंय. आणि प्रेमाने सावली आता सारंगला थांबवून सारंगच्या खांद्यावरती मोठी कंबल टाकते. सारंग खुश होतो आणि प्रेमाने त्या कंबलवर आता कावड सारंगने पुन्हा खांद्यावर घेतलेली असते. आता पुन्हा सारंग हा एकनाथराव, कान्हूला कावडीत बसून मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात आता पंढरपूरकडे रवाना होतो.
आणि त्यानंतर आता प्रेमाने सावली सारंगचे हात धरते आणि म्हणते की सारंग सर, आज तुम्ही आईवडिलांसाठी जे केलंय ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर डोळ्यात पाणी आलेल्या सावलीचे सारंग आता डोळे पुसतो. आणि तेवढ्यात आता सारंग बाबलू तिथे येतात. तिलोत्तमा त्यांना म्हणते की काही कळलं का सारंगचं? तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो की CCTV फुटेजमधून सावली ही टॅक्सीने स्टँडपर्यंत गेली आणि तिथून तिने पंढरपूरची बस पकडली. तिलोत्तमा म्हणते की अरे सारंगचं काही कळलं का? सोहम म्हणतो की हायवेच्या फुटेजप्रमाणे सारंग दादाची गाडी सुद्धा पंढरपूरच्या दिशेने गेली. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि आता सोहम म्हणतो की मॉम, तू काही काळजी करू नको. सारंग दादा पंढरीच्या वाटेवर, वारीच्या वाटेवरून जातोय आणि त्याला जर काही मदत लागली तर तिकडे खूप लोक आहेत. आणि अखेर आता सारंग एकनाथराव आणि कान्हूला कावडीमध्ये घेऊन चंद्रभागेच्या तीरी आलेला असतो. आणि प्रेमाने चंद्रभागेचे दर्शन घेऊन आता सगळेजण विठ्ठलाला हात जोडतात. आणि आता इकडे तिलोत्तमा एका क्षणात फोनवर बोलत बोलत बाहेर येऊ लागते. तिलोत्तमा म्हणते की ड्रायव्हर, एका सेकंदात गाडी काढली पाहिजे. आणि तेवढ्यात आता सोहम हा तिलोत्तमाला आडवा येत म्हणतो की मॉम, अगं तू कुठे निघालीस? तेव्हा तिलोत्तमा म्हणते की पंढरपूरला. आणि ते ऐकताच आता सोहम म्हणते की मॉम, तू अशा अंधारात कुठे जाणार आहे? तिलोत्तमा म्हणते की अरे सोहम, तुला कळतंय का, माझा सारंग तिकडे पंढरपूरला एकटाच अंधारात गेलाय. सोहम म्हणतो की तू काही काळजी करू नकोस मॉम, अगं देवावरती तुझा विश्वास आहे ना? तिलोत्तमा म्हणते की माझा देवावरती विश्वाससुद्धा आहे आणि श्रद्धासुद्धा आहे, पण मला सारंगसाठी पंढरपूरला जावंच लागेल. आता सारंग पंढरपुरात आलेला असतो. कावड घेऊन त्या पंढरपूरच्या गावातून सारंग जाऊ लागतो. सगळे लोक विठ्ठल नामाच्या जयघोषात नाचत असतात, दंग असतात, भजन गात असतात, अभंग म्हणत असतात. पालख्या, दिंड्या सगळ्या काही आता पंढरपुरात आलेल्या असतात. आणि अखेर विठ्ठलाच्या मंदिरात समोर येऊन सारंग आता त्याची कावड खाली ठेवतो आणि मोठ्या प्रेमाने एकनाथराव कान्हू कावडीतून खाली उतरतात. आणि सगळेजण आता विठ्ठलाकडे बघत, मंदिराकडे बघत आता विठ्ठलाला हात जोडतात. आणि त्यानंतर आता दोन्ही हात कमरेवरती ठेवून सारंग हा विठ्ठलाकडे बघत डोळे झाकतो. आणि सावली आता सारंगकडे बघते. आणि त्यानंतर आता सारंगला कमरेवर हात ठेवतात. बघताच आता एकनाथराव आणि कान्हू सारंगच्या पाया पडतात. सारंग आता त्यांना उठवतो. एकनाथराव हात जोडतच आता सारंगला म्हणतात की जावई बापू, आजपर्यंत विठ्ठल नामाच्या मुखातून जयघोष करत आलो, विठ्ठलाची वारी कधी चुकू दिली नाही, पण आज तुमच्यामुळे मला पुन्हा विठ्ठलाचे दर्शन करायला मिळाले. जावई बापू, मी धन्य झालोय. आणि माणसात माणुसकी बघून माणसासारखे वागत आजपर्यंत मी इथपर्यंत आलो. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने तुमच्या रूपात येऊन मला दर्शन दिले, असे आता एकनाथराव सारंगला बोलतात. आणि माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आम्हाला वारीला घेऊन येत माझी वारी पूर्ण केली, धन्य, असे म्हणत आता सारंग हा कडे बघत एकनाथराव आता खुश होऊन रडू लागतात. आणि असे म्हणत आता एकनाथराव आता सारंगला हात जोडता क्षणी सारंग एकनाथरावांचे हात धरतो आणि म्हणतो की कुठून येतो एवढा विश्वास आणि कुठून येते एवढं बळ? आणि ज्या वारीमध्ये प्रत्येक वारकरी पंढरपूर पर्यंत मैलोमैली चालत येतो आणि तोही फक्त पांडुरंगाला भेटायला, हा माझ्या मनात प्रश्न होता, पण आज माझा गैरसमज दूर झाला आणि आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली आणि आज तुमच्यामुळे माझी वारी पूर्ण झाली, असे एकनाथरावांकडे बघत त्यांना हात जोडून सारंग बोलतो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की आजपर्यंत मी खूप श्रीमंती बघितली, पण आज माझ्या खिशात एक कवडीही नाही. आज माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि माझ्याकडे गाडी पण नाही, पण माझ्या पांडुरंगाला भेटल्याचं मला समाधान आहे, असे सारंग बोलतो. आणि आयुष्यभर हेच समाधान मी आज माझ्या सोबत घेऊन चाललोय, असे सारंग बोलतो. हे सगळं जे घडलं ना ते माझ्या बायकोमुळे, सावलीमुळे घडल्याचे सारंग बोलतो. आणि लगेच आता सारंग सावलीकडे बघत सावलीला हात जोडतो. आणि लगेच आता सारंग हा सावलीच्या पाया पडतो. तर ते बघून सावली सारंगला उठवते आणि त्यानंतर आता सावली सारंगच्या पाया पडते. तो खरंच प्रेमाच्या सत्याचा नजारा बघून आता सगळे लोक अवाक झालेले असतात. आणि लगेच आता सगळेजण विठ्ठलाकडे हात जोडून उभा राहतात आणि म्हणतात की बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि पांडुरंगाच्या जय घोषात आता सारंग सावलीकडे आणि सावली सारंगकडे बघते. आणि त्यानंतर आता इकडे वाऱ्याच्या वेगाने गाडीतून तिलोत्तमा आता भर पंढरपुराकडे निघालेली असते. आणि आज सारंग आणि सावलीमुळे विठ्ठलाचे दर्शन घेऊन आता तिलोत्तमा सुद्धा सारंगला बघायला पंढरपूरकडे येते. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळीच 8 वाजता आता सारंग आणि सावलीच्या हस्ते प्रति पंढरपूरमध्ये अभिषेक होणार असतो. आणि त्यासाठी आता विठ्ठलाचे दर्शन घेऊन सगळेजण सारंग सावली एकनाथ कान्हू आता अभिषेक करायला प्रति पंढरपूरमध्ये येतात. आणि तिथे विठोबा समोर येताच आता गुरुजींनी अभिषेकाची सगळी तयारी करून ठेवलेली असते. सारंग सावली तिथे येताच आता गुरुजींनी पूजेला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळेस आता
तिलोत्तमा ही पंढरपूरकडे यायला निघालेली असते आणि पंढरपूरकडे येत असतानाच इकडे दिंडीमध्ये रामभाऊ सुद्धा तिथे आलेले असतात आणि सारंग आणि सावली दोघेही आता अभिषेक साठी आता विठ्ठलासमोर आलेले असतात आणि विठ्ठलासमोर आता अभिषेक करत असताना आता तिलोत्तमा ही पंढरपुरात येते आणि सारंग आता अभिषेक करत असल्याचे आता तिलोत्तमाला समजते आणि इकडे आता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर गुरुजी हे आता सावलीकडे बघतात आणि एकनाथराव कान्हू दोघेही आता हात जोडतात. विठ्ठलाला हात जोडल्यानंतर आज खऱ्या अर्थाने विठ्ठलाचा अभिषेक हा सारंग आणि सावलीने पूर्ण केलेला असतो आणि त्याच नंतर आता इकडे रामभाऊ सावलीला म्हणतात की सावली आज खऱ्या अर्थाने वारी पूर्ण झाली, विठ्ठलाला अभिषेक घातला आणि आज विठ्ठलाच्या या मूर्तीसमोर तुझं गोड आवाज तुझा सगळ्यांना दाखवायला हवा आणि त्यासाठी विठ्ठलाचे तू एक गाणे गायला हवेस. आणि ते शब्द ऐकताच आता सारंग सावलीकडे बघतो तर सावली रामभाऊकडे बघते आणि आज सारंग हा एकनाथराव आणि कान्हूसाठी खरा मुलगा बनलेला असतो आणि आज सारंग सरांनी सगळा गैरसमज दूर करून आपल्या आईवडिलांसाठी वारी केली हे सत्य सावलीसमोर येऊन सावली आता लगेचच गाणे गायला तयार झालेली असते आणि त्याच वेळेस आता जागर गोंधळामध्ये आता जोगतिनीचे शब्द सावलीला आठवते आणि विठ्ठलाच्या कृपेने तुझ्या हृदयात आणि तुझ्या डोक्यावर साठवलेले ते ओझे तू एका झटक्यात वेळ आली की बाजूला कर हे बोलणे आठवून आता लगेच आता सावली ही सारंगसाठी सारंग समोर तिथे गाणे गाऊ लागते आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमासुद्धा तिथे आलेली असते आणि ताराच्या आवाजातले ते आता सावलीचे गाणे ऐकता क्षणी सारंग आता खूप आता अवाकच झालेला असतो आणि ताराच्या आवाजात सावलीचं गाणं ऐकताच क्षणी आता सारंगच्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतात. तर सावली तारासारखा आवाज म्हणजे आजपर्यंत ताराच्या आवाजात सावली गाणं गात असल्याचे सत्य आता सारंग समोर आलेले असते आणि त्याच वेळेस तो गाणे गात असल्याचा नजारा आता बघताच तिलोत्तमा तिथे आलेली असते आणि तिलोत्तमा आता सावली गाणे गाते आणि ते सगळे दृश्य बघून भारावून गेलेली असते आणि अखेर आजपर्यंत ज्या आवाजाची वाट बघत होतो आणि जे सत्य सावलीचे आजपर्यंत लपून बसलेले होते ते आज सावलीच्या हृदयातून सावलीच्या मुखातून बाहेर पडत आता तिलोत्तमा आणि सारंग समोर आलेले असते आणि सावलीच्या आवाजाचा तो धगधगता नजारा बघून आता तिलोत्तमा भारावून गेलेली असते आणि खऱ्या अर्थाने आज सारंग आणि तिलोत्तमाला विठ्ठलाचे दर्शन झालेले असते. तर कशी वाटली सावळ्याची सावली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.